आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय म्हणतायत की आम्ही 1 कोटी महिलांजवळ जाऊन त्यांच्या सह्या गोळा करणार, म्हणजे 1 कोटी सह्या गोळा करणार आणि आम्ही महिलांचं एकत्रीकरणासाठी आम्ही काही करू शकतो, असं आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. कसं आहे, सध्या तुम्हाला हे जे काही महिलांवरचं प्रेम आहे, दया माया ही नेमकी कुठून आली हेच कळत नाही. तुम्ही ह्याच्या आधी झोपलो होतो का? तुम्हाला बरं आत्ताच आपल्या राज्यातली देशातील महिला तुम्हाला दिसायला लागल्या. हे जे काय सध्या नारी शक्तीनो वंदन हे जे काय केंद्र सरकारने किंवा जे काय भाजप सरकारने हे जे काही विधेयक आणलं होतं ना, हे विधेयक हे 2023ला ज्यावेळेस लोकसभेमध्ये मांडलं, राज्यसभेमध्ये मांडलं, त्यावेळेसच हे मंजूर झालं होतं आणि हा कायदासुद्धा झाला होता. फक्त काय राहिलं होतं की ह्याची फक्त अंमलबजावणी करायची राहिली होती आणि ते कोणाच्या हातामध्ये होतं, तर ह्या भाजपाच्या हातामध्ये होतं किंवा जे काय केंद्र सरकारच्या हातामध्ये होतं. मग त्याने तसं काय का केलं नाही? त्यावेळेससुद्धा विरोधकांनी त्याला सहमती दिली होती, पाठिंबा दिला होता आणि मंजूर झालं होतं. सर्व पक्षांनी ते मंजूर केलं होतं. पण ते का 2 दिवसीय अधिवेशनामध्ये म्हणजे ज्यावेळेस शुक्रवारी ह्याच्यावर ज्यावेळेस वोटिंग झालं त्यावेळेस ते नामंजूर झालं. पण खरं तर हे 2023ला हा कायदा झाला होता. पण त्यावेळेस हे काय म्हटले, ज्यावेळेस विरोधकांनी ह्यांना म्हटले होते की तुम्ही 2024च्या ज्या काय लोकसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे काय 33% आरक्षण आहे महिलांसाठी ते तुम्ही लागू करा. पण त्यांनी ते लागू केलंच नाही. ते काय म्हटले की ज्यावेळेस आपल्या भारताची जनगणना केली जाईल त्यावेळेस नंतरच महिलांना आरक्षण दिलं जाईल 33%. पण ते पण कधी 2033ची जे काय लोकसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये आम्ही ते महिलांसाठी 33% आरक्षण हे लागू करू. त्यावेळीसुद्धा विरोधी पक्षाने त्यांना सांगितलं होतं, पण ह्यांनी मनाचंच खरं केलं. आणि आता ह्यांचं एवढं म्हणजे महिलांवर एवढं ह्यांचं प्रेम होतं चाललं आहे. आणि काय म्हणतात की विरोधकांनी आणि काँग्रेसने हे एक पाप केलं आहे. हे जे काही आरक्षण आहे ते तुम्हाला नकोच आहे, असं आपल्या देशाच्या पंतप्रधान ह्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशातील महिला ह्या तुम्हाला चांगला धडा शिकवतील किंवा तुमची जागा आहे तिथे दाखवतील, असं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचं विधान आहे. ही सध्या जे काही आपल्या देशातील जे काही राज्य विधानसभा आहेत त्याच्यामध्ये आणि लोकसभेमध्ये त्यांना 33% आरक्षण म्हणजे मिळावं ह्यासाठी सगळ्यांचा खटाटोप चालू आहे. का? तर सध्या आता ह्यांना माहीत झालं की 2029ची जे काही लोकसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपण म्हणजे सहजासहजी आपण जिंकून येऊ शकत नाही किंवा आपण सत्तेमध्ये राहू शकत नाही. हे सध्या ह्यांना कळलं आहे आणि ह्यांना ह्यांचं भविष्यसुद्धा दिसलं आहे. त्याच्यामुळे सध्या महिलांचा आधार घेत आहेत आणि महिलांना कुठेतरी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली सत्ता, आपली खुर्ची वाचवण्याचा हे प्रयत्न करत आहेत. कारण जनतेला आणि लोकांना तर हे समजलं आहे की कशाप्रकारे हे जे भाजप असो किंवा जे काय सत्ताधारी पक्ष असो कशाप्रकारे आपल्याला वेड्यात काढतं आहे हे सगळ्याला समजलं आहे. मग ह्यांनी काय केलं की आपल्या महिला आहेत ह्यांना महिलांना पाठीशी घालून महिलांना सोबत घेऊन आपण ही सत्ता काबीज करायची किंवा आपण सत्तेमध्ये राहायचं हे यांचं धोरण चालू आहे. पण तसं होणार नाही. आणि आपल्या राज्याचे सुद्धा मुख्यमंत्री काय म्हणत आहेत की 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार. कशासाठी? महिलांचं एकत्रीकरण करण्यासाठी. ह्याच्या आधी तुम्ही काय एकत्रीकरण केलं नाही, आताच बरं तुम्हाला जागा आली. हा माझ्याकडून तुम्हाला एक प्रश्न आहे, ते तुम्ही उत्तर द्या ना. तुम्ही फक्त निवडणुका जवळ आला की कुठेतरी तुम्ही गाजर दाखवण्याचं काम करतायत तुम्ही आपल्या देशातील राज्यातील जनतेला आणि जैसे तैसे तुम्ही करतात. ज्यावेळेस 2014 साली ज्यावेळेस नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आले त्यावेळेस म्हटले होते की 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये जमा केले जातील. अजून 15 रुपये तर म्हणजे पडले पण नाहीत कोणाच्या खात्यामध्ये. सध्या जनतेला समजलं आहे की तुम्ही कशाप्रकारे जनतेला वेड्यात काढतायत आणि तुमची खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करतायत हे सगळ्याला समजलं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांची इमेज ही डाऊन झाली. 2014 साली ज्यावेळेस ते सत्तेमध्ये आले त्यावेळेस त्यांची पब्लिसिटी खूप होती, त्यांचं आंतरराष्ट्रीय लेवलसुद्धा त्यांचं नाव होतं, त्यांची एक इमेज होती. पण त्यांनी सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत राहून त्यांनी स्वतःची इमेज कमी केली. आणि आज तर ते म्हणजे जे काही भाजपाचे आहेत कार्यकर्ते किंवा ते मुख्य आहेत मनोहर जोशी ह्यांनी सुद्धा सांगितलं आहे की भारत हा सध्या विश्वगुरू नाही. त्यांनी स्वतः सांगितलं आहे आणि ते खरंच आहे. सध्या ही आपली इमेज राहिलेली नाही. म्हणजे स्वतःच्या स्वार्थापोटी तुमच्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ते आता चालणार नाही. तुमचं जनता हे ऐकून घेणार नाही. तुम्हाला तुमची जागा ही दाखवून देणार 100%. माझा दुसरा एक प्रश्न आहे, जे काय म्हणजे भाजपाच्या ज्या काय महिला सदस्य असो, खासदार, आमदार किंवा जे काही कार्यकर्ते असो, तुम्हाला तर ते बोलू देत नाही, तुम्हाला अधिकारच नाही. पण दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सुद्धा विरोधकावर आधी त्यांच्यावर टीका करण्या म्हणजे
तुमच्या सत्ताधारी नेतृत्वाला तुम्ही विचारा की 2023ला ज्यावेळेस हा नारी शक्ती वंदन ज्यावेळेस कायदा केला त्यावेळेस तुम्ही अंमलबजावणी का केलं नाही, तुम्ही आम्हाला का त्यावेळेस आरक्षण दिलं नाही, तुम्ही डायरेक्ट विचारू शकता ना. त्याच्यामुळं कसं आहे, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केलं पाहिजे. आणि कसं आहे, महिलांच्या त्यांच्या म्हणजे राजकीय अस्तित्वासाठी त्यांना कुठेतरी पुढे येण्यासाठी त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी किंवा होण्यासाठी कसं आहे, कुठेतरी राजकारणसुद्धा बाजूला ठेवणं गरजेचं आहे. तरच देश पुढे जात असतो, देशातील म्हणजे जनता पुढे जात असते, कुठेतरी देशाचं कल्याण होत असतं. पण तसं नाही, सगळं हे आपलं हे जे काही राजकारणी लोक आहेत हे सगळं स्वार्थापोटी सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी सगळ्या गोष्टी चालू आहेत, बाकी काय नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल काय वाटतं, तुमच्यासुद्धा प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.